इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें, रेलवे के मरकजी वजीर ममलिकत राव साहब दानवे ने दिया इशारा। बीजेपी रियासत में दोबारा इख्तिदार में आएगी। 2 से 3 दिनों में रियासत में इख्तिदार कायम करने का दिया इशारा। जालना में एक सरकारी प्रोग्राम में वजीर सेहत राजेश टोपे की मौजूदगी में ये बयान दिया गया है। तो बड़ी खबर, रेलवे के मरकजी वजीर ममलिकत राव साहब दानवे ने बड़ा इशारा दिया है। बीजेपी रियासत में दोबारा इख्तिदार में आएगी। 2 से 3 दिनों में रियासत में इख्तिदार कायम करने का इशारा दिया गया है। जालना में एक सरकारी प्रोग्राम में वजीर सेहत राजेश टोपे की मौजूदगी में इस तरह का बयान दिया गया है। मी केंद्रामध्ये मंत्री आहे, भैयासाहेब राज्यामध्ये मंत्री आहे। मला तर काय आता मंत्री होऊन 2.5 वर्ष झाले, 12-14 वर्ष तुम्हाला उरायले। तर 14 वर्षांमध्ये तुम्ही जे जे केलं आणि अजून काही करायचं राहिलं तेवढं लवकर करून घ्या, वेळ निघून जायला लागली। त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला संधी पाहिजे असेल तर त्याचाही विचार आपल्याला करता येईल। पण जिल्ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला बाकी आहे। तर टोपे साहेब, अजून मी 2-3 दिवस विरोधी पक्षात आहे आणि माझी बाजू मी तुमच्या पुढे मांडली पाहिजे। आज आपण वर्तमान काळामध्ये बसले आहे, माझी एक नाराजी आहे काही गोष्टीवर। तर मी विरोधी पक्षात आहे राज्यात, मी माझी भूमिका मांडली पाहिजे। खरं तर भूमिका अशा लोकांपुढे मांडतो की जे तुमच्या अवतीभोवती फिरणार आहेत, महिला आहेत बिचारे दुसरे, त्यांना सांगून काय फायदा आहे। ते तर खुश आहेत आजी की खैरी भेटली म्हणून, आणि ती नशीब ते सगळी थांबून दिली। महाराष्ट्र में